नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आता आपली ईश्वरी ही बाईकवरून घरी यायला निघते, परंतु मनामध्ये तिच्यासारखं एक टेन्शन असेल की गणू बाप्पा, अरे घरी काय झालं असेल, काही वाईट तर विपरीत घडलं नसेल ना। अरे मी तर वेळेवर नाही पोहोचू शकले, परंतु माझ्या चुकीची शिक्षा तू त्यांना देऊ नकोस। तेव्हा मात्र आता ईश्वरीला बाईकवरून येता येता ते अनर्वचे बोलणं आठवतं की मोडून दे लग्न, तुम्हाला काय फरक पडतो की एक गेला की दुसरा पटवता, नाहीतर तिसरा। ह्या विचाराने तुला खूप टेन्शन येतं आणि बाहून एक तिची गाडी तिच्या अंगावर येत असते, म्हणून ती आता आपली बाईक ही मागे काढता काढता त्या बाईकवरून ती खाली पडते, बाईक ही घसरते। तेव्हा कसं बसं ती स्वतःला सावरते आणि स्वतःचा जीव वाचून शेवटी ती परत बाईकवर बसते। त्यानंतर मात्र आता घरी यायला निघते। तिला तर एक तर टेन्शन आलेलं असतं की घरी काय झालं असेल, एक तर खूप सुद्धा रडत असते। त्यानंतर मात्र इकडे घरी नम्रता लग्न मोडतं आणि आता एक तर कशी विचार करतच बसलेली असते। सुप्रिया अगदी रडत रडत तिच्याकडे पाहत असते। तिला सुद्धा खूप वाईट वाटतं की आपल्या नमूने काहीतरी केलं तर काय करणार, तर विचार करते खूप। लग्न दोनदा मोडलं तिचं, म्हणून आता सुप्रियाला सुद्धा खूप टेन्शन येतं। तेव्हा मात्र आता नम्रताला हे आठवतं की जेव्हा तिची सासू तिला म्हणलेली असते की दुकान आम्हाला नाही तर अभिषेकला हवं आहे, आणि तेव्हा नम्रता ही त्याला विचारते की अभिषेक काय खरंच दुकान तुम्हाला हवं आहे आमचं? तेव्हा अभिषेक म्हणलेलं असतं की हो, ते दुकान मला हवं आहे आणि तुझ्या घरच्यांनी मात्र ते दुकान माझ्या नावावर नाही केलं, म्हणून आता हे लग्न आहे ते लग्न तुझ्याशी होणारं मी मोडतोय। तेव्हा आता नम्रताला डायरेक्ट तोंडावर असं अभिषेक म्हटल्यानंतर अभिषेकचा खरा चेहरा समजतो, आणि तेवढ्यात आता तो विचार करता करता जयू आत्या तेथे येते आणि जयू आत्या सुप्रियाला पाणी घ्यायला सांगते। तेव्हा आता सुप्रिया रडत म्हणते, जयू ताई आपल्या नम्रूचं लग्न मोडलं, भरल्या मंडपातून आपली ती लग्न मोडून तिकडे लग्नघरची मंडळी निघून गेली। तेव्हा आता जयू आत्या म्हणते की सुप्रिया अगं रडू नकोस, तर सुप्रिया म्हणते की अगं जयूताई रडू नकोस तर काय करू, अगं नम्रताची किती बदनामी होईल, एकतर अगोदरच एक साखरपुडा मोडू, नशिबाने इतकं चांगलं स्थळ चालून आलं होतं आणि पुन्हा ते लग्न मोडलं, आता आपल्या नमूचं लग्न कसं ठरणार आहे तूच सांग, तिच्याशी कोण लग्न करे? जयूताई खरंच मला काही सुचत नाही की नक्की काय करू ते। तेव्हा जयू आत्या म्हणत असते की अगं सुप्रिया स्वतःला सावर, अगं जरा नमूकडे लक्ष दे, तिचा विचार कर। एवढ्यात मात्र आता तेथे नम्रताचे वडील येतात, तर लगेच जयू आत्या विचारते की काय रे काय झालंस, कळलं का काहीतरी? तेव्हा आता सुप्रिया सुद्धा विचारते की काय हो काय झालं, इशूबद्दल काही कळलं की नाही? अहो आपली इशू कुठे असेल, तिला काही झालं तर नसेल ना? तेव्हा आता जयू आत्या ही जोरात ओरडते की घ्या तिला, कशाला काय होतंय? तेव्हा आता हे इशू नम्रताचे वडील म्हणतात की जयू शांत हो, उगाच काहीतरी बडबड करू नकोस। तर लगेच जयू आत्या म्हणते की काहीतरी बडबड करू नकोस म्हणजे अरे आपल्या नमूचं लग्न आज तिच्यामुळे मोडलं, कोणी सांगितलं होतं तिला जादा दिमाग चालवण्यासाठी, तरी सुद्धा मी तिला बोलले होते बरं का, तिला जास्तवर डोक्यावर चढू नका, येऊन दे तिला, आज तर मी तिच्याकडे चांगलंच बघते। तेव्हा मात्र आता नम्रताचे वडील म्हणतात की जयू अगं शांत हो, एकतर इशू सापडत नाही, आपल्याला खूप टेन्शन आहे, तू उगाच काहीतरी असं बोलू नकोस। तर जयू आत्या म्हणते की उगाच, अरे दुकानचे पेपर घेऊन ती त्या मुलाकडे गेली होती आणि आज तर ती गायब आहे आणि तू तर म्हणतो उगाच। त्यानंतर मात्र इकडे इशू ही गाडीवरून येत असते आणि सारखं सारखं तिला तो अनर्व जे काही तिच्यासोबत वागलेलं असतं की तू एक मुलगी आहे म्हणून मी तुला सोडून देतो, नाहीतर तुझं काय केलं असतं हे मला माहिती नाही, म्हणून आता इशूला खूप टेन्शन येत असतं। त्यानंतर आता सुप्रिया ही नमूजवळ येते आणि नमूला म्हणते की खरं खरं सांग, तुला याबद्दल काहीच माहिती नव्हतं का? अगं एरवी तर तुम्ही दोघेही एकमेकींना सर्व काही सांगत असतात, मग एवढी मोठी गोष्ट तिने तुझ्यापासून कशी लपून ठेवली? तेव्हा नमू काही बोलायला तयार नसते। तेव्हा सुप्रिया लगेच म्हणते की बोल ना, अगं तिच्यावर खूप ओरडते। तेव्हा नमू म्हणते की आई मी आणि इशू। तेव्हा सुप्रिया विचारते की काय ग, काय तू आणि इशू? आम्ही दोघींनी ठरवलं होतं। तेव्हा बाबा सुद्धा विचारतात की काय ठरवलं होतं? तेव्हा सुप्रिया पुन्हा नम्रतावर ओरडते की बोल ना, काय आहे ते सांग ना पटकन। आणि तेवढ्यात मात्र आता इशू ही घरी बाहेर अंगणात येऊन पोहोचते आणि बाहेर तिला इतकी शांतता दिसते की नक्की झालं तरी काय असं तिला ओळखतं। आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरी आत येते, तर काही बायका आणि काही गावातील मंडळी तेथेच असतात आणि आता येथील एक काकू म्हणतात की बघ ना अगं ईश्वरी आली, तर लगेच दुसरी म्हणते की हो बघा ना बहिणीचं लग्न मोडल्यानंतरच आली। तेव्हा आता नमुताईचं लग्न मोडलं हे आता इशूला समजतं आणि तिला आता खूप मोठा असा धक्का बसतो। इशूच्या डोळ्यात आणखीन पाणी येतं की काय नमुताईचं लग्न मोडलं, आणि तेथील सर्व पाहुणे मंडळी आता निघून जातात। आणि तेवढ्यात आता सुप्रिया, जयू आत्या आणि इशूचे वडील हे तिघेही बाहेर येतात आणि इशूकडे पाहत असतात, तर इशू रडत असते। तेव्हा मात्र आता लगेच सुप्रिया समोर येते आणि लगेच इशूचा हात धरते की कुठे होतीस तू?
म्हणते की आई, तर लगेच इशूचे बाबा म्हणतात की इशू तू बरी आहेस ना, कुठे होतीस तू इतका वेळ, सांग ना कुठे होती. तेव्हा इशू रडतच विचारते की बाबा आपल्या नमुताईचं लग्न, परंतु सुप्रिया मात्र रागाने म्हणते की इशू आतमध्ये चल, मला सगळ्यांसमोर तमाशा नको, ईश्वरी आतमध्ये चल. तेव्हा गावातील काही पाहुणे मंडळी तेथेच असतात आणि सुप्रिया ही इशूला म्हणत असते की आतमध्ये चल. तेव्हा आता सुप्रिया काही ऐकायला तयार नसते आणि शेवटी ती आता इशूच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जात असते. तर आता इशू म्हणत असते की आई प्लीज माझं ऐकून घे, परंतु आता मात्र सुप्रिया काही ऐकायला तयार नसते आणि शेवटी ती तिला आतमध्ये घेऊन जाते आणि तिला आतमध्ये आणून नम्रता पुढे उभी करते. तेव्हा आता नम्रता म्हणते की इशू तू ठीक तर आहे ना, काही तुला झालं तर नाही ना. तेव्हा इशू म्हणते की ताई मी ठीक आहे, पण ताई तुझं लग्न. तर लगेच जयू आत्या म्हणते की हो ते लग्न तर मोडलं आणि ते सर्व तुझ्यामुळे झालं. सुप्रिया जयू आत्याला म्हणते की एक मिनिट तुम्ही शांत राहा आणि ईश्वरीला विचारते की इतक्या रात्री तू कुठे होतीस, कुठे फिरत होतीस. तेव्हा आता इशूचे वडील विचारतात की जाताना तू दुकानचे कागद का घेऊन गेली होती. आणि इशू एकमेकींकडे रडतच पाहत असतात. तर ईश्वरीचे बाबा पुन्हा म्हणतात की काय विचारतोस मी तुला. तेव्हा मात्र आता झालेला सर्व प्रकार इशू आता सर्वांना सांगायचं ठरवते आणि ती सांगायला सुरुवात करते की जेव्हा आता अभिषेकची आई आणि आई बाबा यांचं जे काही बोलणं चाललेलं असतं ते सर्व ईश्वरी ऐकते आणि ते ऐकल्यानंतर मात्र आता नम्रता आणि तिच्या दोघीमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं आणि त्या अभिषेकला या दुकानबद्दल काही माहिती नाही म्हणून त्या आता त्याला भेटायला गेलेल्या असतात, कारण त्यांना हे दुकान वाचवायचं असतं म्हणून. तेव्हा तर मी तिकडे गेले असते, त्यांच्याशी बोलले असते तर सर्व काही चांगलं होईल या हेतूने मी त्या अभिषेक जिजूंकडे गेले होते. तेव्हा मात्र आता नम्रता जाता वेळेस तिला म्हणलेली असते की अगं तुला येईपर्यंत जर बाबांनी दुकानचे कागद त्यांना दिले तर. तेव्हा इशू म्हणते की तू काही काळजी करू नको, त्या दुकानचे पेपर्स माझ्या सोबत मी घेऊन जाते. आणि हे सुद्धा ती हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या अभिषेकला सर्व काही समजावलेले सुद्धा असते आणि तेव्हा मला जेजू म्हणाले सुद्धा होते की तू काही काळजी करू नको, मी सर्व काही व्यवस्थित करेन. म्हणून त्या खुशीत मी तेथून बाहेर पडले आणि चुकून मी तेथून एका रस्ता सापडल्यामुळे स्टेजवर गेले आणि तेथे मात्र मी त्या लोकांना वेगळीच वाटली. आणि आता घडलेला सर्व प्रकार ईश्वरी आपल्या सर्वांना सांगते आणि हे सर्व गडबडीमध्ये मला तेथून सुटून येण्यासाठी खूप वेळ लागला आणि मला तर वाटलं होतं की हे सगळं बढिया होऊन जाईल, परंतु इथं तर वेगळंच काहीतरी असं बघायला मिळतं. तेव्हा मात्र आता सुप्रिया रागाने म्हणते शिव नमूचं लग्न मोडलेलं आहे ना, बाहेर बघितलंस ना तू, तुला हे सर्व कोणी करण्यासाठी सांगितले होते आणि मुळातच मोठ्यांच्या गोष्टीमध्ये लुडबुड करायची गरजच काय होती. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई अगं त्यांना आपलं दुकान हवं होतं, बाबांनी इतक्या मेहनतीने उभं केलेलं दुकान आपण त्यांना असंच द्यायचं होतं. ते तर म्हणाले होते की हुंडा घेणार नाही, मग हा तर हुंडाच आहे ना. तर आता जयू आत्या म्हणते अगं एकतर एक लग्न मोडलं होतं, मग त्यानंतर आता इतकं शिकलेला आणि इतकं चांगलं स्थळ कुठे नमूला मिळणार होतं का. अगं पिढ्याने पिढ्या चालत आलेली पद्धत मोडणारी तू कोण आहे ग, रीत आहे तशी हक्क असतो मुलाकडचा. तेव्हा आता इशू म्हणते की हक्क कसलं ग आत्या, अगं आई त्या दुकानासाठी बाबांनी इतका घाम गाळला, मग त्या दुकानावर त्यांचा हक्क कसा काय असू शकतो. तेव्हा आता जयू आत्या पुढे येते. जयू आत्या म्हणते बघितलंस का कशी तोंड वर करून बोलते. स्वतःची चूक मान्य करायची सोडून दुसऱ्यांना अक्कल शिकवत बसली. आणि काय ग नमू, तुझी जर सख्खी बहीण असती तर तू अशीच वागली असती. तेव्हा मात्र हे ऐकल्यानंतर मात्र आता इशू आणि नम्रता या दोघींना खूप मोठा धक्का बसतो, कारण आज त्यांना ते समजतं की नमू ही म्हणजे ईश्वरी ह्या दोघी एकमेकींच्या सख्ख्या बहिण्या नाहीत. म्हणून आता सुप्रियाला सुद्धा खूप मोठा असा धक्का बसतो. तर आता इशूचे बाबा म्हणतात की जयू अगं काय बोलते, शांत राहा जरा, तोंड आवर. त्यावर आता जयू आत्या म्हणते की काय चुकीचं बोलते मी, ईश्वरी तुमची मुलगी नाही, सुप्रियाची बहीण गेल्यामुळे तुम्ही ह्या मुसीबतला इथे घेऊन आला, तेथेच तुमची खूप मोठी चूक झाली. तर बाबा म्हणतात की जयू. तेव्हा जयू काही बोलायची थांबत नाही आणि म्हणत असते की स्वतःची मुलगी म्हणून जर तुम्ही तिला डोक्यावर चढवले नसते तर आज माझी नमू सुखाने सासरी गेली असती. या घराने हिच्यासाठी इतकं काही केलं, इने काय केलं, पण आज या घराला हिचे खरे रंग दाखवले. आता कळतं ना तुम्हाला, परकच असतं, ते आपलं कधीही नाही होऊ शकत. तेव्हा मात्र आता हे सत्य ऐकल्यानंतर घरामध्ये एक असं वादळ उभं राहतं. खूप सर्वांना धक्का तर बसतोच, परंतु सुप्रियाच्या जीवाला एक खूप मोठा असा धक्का पोहोचतो. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की इशू आता नमूचं लग्न कसं ठरणार आहे हे आता तूच ठरव, कारण एका मोडलेल्या मुलीला लोक काय बोलतात कळतंय काय तुला, ते काय म्हणते. लग्न मोडलेल्या मुलीला काय सहन करावं लागतं याची कल्पना
कल्पना आहे का तुला? तेव्हा इशू म्हणते की अगं आई, तर सुप्रिया म्हणते की बास कर, एकही शब्द बोलू नकोस, मला आई सुद्धा म्हणू नकोस, नाही आहे मी तुझी आई, आपलं रक्ताचं नातं नाही हे आज तू दाखवून दिलं. तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर खूप असा धक्का बसला असतो आणि आता मात्र इशूच्या पायाखालची जमीन हालते, कारण आता ती त्यांची मुलगी नाही हे ईश्वरीला माहिती होतं. तर लगेच आता नम्रताचे वडील म्हणतात की अगं सुप्रिया शांत हो. तेव्हा आता सुप्रिया जे काही बोललेले असते ते सर्व आता येशूच्या कानामध्ये सारखं सारखं तेच घुमत असतं की मी तुझी आई नाही, आज रक्ताचं नातं नाही आपलं हे आज तू दाखवून दिलं. येशूला त्या गोष्टीचा खूप मोठा असा धक्का बसतो आणि जयू आता ही नम्रताला सावरते. त्यानंतर मात्र आता नमूचे वडील आणि सुप्रिया हे दोघेही आता रूममध्ये येतात. तर नमूचे वडील म्हणतात की अगं सुप्रिया, आपल्या नमूचं लग्न मोडलं याचा तुला खूप मोठा असा धक्का बसला हे मला समजतं. अगं यातून तुला सावरावं लागेल, तू दुःखी आहे हे मला समजतं, पण मला सुद्धा वाईट वाटतं. परंतु तू आज येशूला जे काही बोलले ना ते मला नाही आवडलं, असं बोलायला नको होतं. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की आपल्या नमूचं लग्न मोडलं आणि ते पण दुसऱ्यांदा. तेव्हा नमूचे वडील म्हणतात की पण येशूमुळे काही झालेलं नाही हे तुला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे, कारण आजपर्यंत तू येशू आणि नमू या दोघीमध्ये कोणताही आतापर्यंत भेदभाव केलेला नाही. अगं ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा हे कळणार नाही की येशू आणि नमू या सख्या बहिणी नाहीत म्हणून. इतकं प्रेम तू येशूला दिलं आणि आज हे काय होऊन बसलं, कसं काय, तू काय बोलली खरंच येशूला? आणि हे बघ सुप्रिया, चूक ही जयूची सुद्धा आहे. ती काही कसं बोलते की नमूचं जे लग्न मोडलेलं आहे त्याला येशू कशी जबाबदार असू शकते? तुम्ही सर्वजणी सगळा दोष हा येशूवर टाकून मोकळ्या झालात, पण येशूची त्यात काही चूक नाही. अगं जयू तर तशीच आहे, परंतु ती कायम बोलतच असते. परंतु अगं तू जे काही येशूला बोललीस ना सुप्रिया, ते बोलायला तू नको होतं. अगं तू जे काही बोलली त्याने येशू किती दुखावली आहे हे तुझ्याशिवाय दुसरं कुणाला कळणार? अगं आपल्या नमूवर करते तितकंच प्रेम आणि माया तू ईश्वर सुद्धा करते हे तुला माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे ते. आणि आता बघ नमूच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ना त्यातून आपल्याला सावरावे तर लागेल, पण येशूला सुद्धा आपल्याला सांभाळावे लागणार आहे, कळतं का तुला हे? त्यामुळे शांत हो जरा. त्यानंतर आता येशू ही आपल्या रूम मध्ये झोपायला येते, परंतु तिच्या डोळ्यावर काही झोप येत नसते. जे काही घडलं, प्रत्येकाने जे काही दोष दिला तो आता येशूला दिलेला असतो नमूचं लग्न मोडण्यामागे. म्हणून आता ते सर्व तिला जे काही आरोप केलेले असतात तर ते सर्व आठवतात. तर नमूला सुद्धा झोप नसते, ती सुद्धा सारखं सारखं तेच लग्न मोडल्याचे क्षण तिच्या डोळ्यावर येत असतात आणि इकडे नमूला सुद्धा तेच आठवत असतं आणि इकडे येशूला सुद्धा तेच आठवत असतं. सुप्रिया मावशी जे काही बोललेलं आहे ते सुप्रिया म्हणलेली असते की मला आई म्हणू नको, मी तुझी आई सुद्धा नाही हे तू दाखवून दिली. तेव्हा आता येशूला आपल्या आई आणि बाबांची आठवण होते. गळ्यामध्ये जे लॉकेट असतं त्यामध्ये त्या दोघांचा फोटो असतो. तर ती आपला तो फोटो काढते. आई आणि बाबा का सोडून गेलात तुम्ही मला? आज खऱ्या अर्थाने मला तुमची खरंच खूप आठवण येते. त्यानंतर इकडे अनर्वला सुद्धा आपल्या आईची आठवण येत असते की आई गेली आणि सर्व काही बर्बाद झालं, आपलं घर, आपलं बालपण. आणि तेव्हा मात्र आता ते दोघे लहान असतात, अंजली आणि अनर्व. आणि लहानपणी त्यांच्या आईने जेव्हा फाशी घेतलेली असते तर ते दोघंही अगदी केविलवाणी म्हणत असतात की आई दार उघड, आई दार उघड. तेव्हा मात्र आता समोर दरवाजा उघडल्यानंतर पाहतो तर काय, तर आता त्यांच्या आईने फाशी घेतलेली असते. हे सर्व आता त्या अनर्व समोर येत असतं. इकडे येशू सुद्धा आपल्या बहिणीकडे पाहते, नमूकडे. आणि आता नमू सुद्धा काही झोपलेली नसते आणि आता ईश्वरी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. हे सर्व आठवून आता ईश्वरीला खूप त्रास होत असतो आणि ती लगेच उठते. सर्वचे आरोप जे काही आहे तर ते तिला अगदी त्रासून सोडतात, म्हणून ती आता एक भयानक असा निर्णय घ्यायचा ठरवते. कारण आता ती आपला जीवच संपवण्याचा ठरवते. म्हणून घाईने ती एका बंद रूमची चावी घेऊन येते आणि ती दरवाजा उघडते. ते सिलेंडरच्या 2 टाक्या असतात आणि ती हातामध्ये पेटी घेते आणि ती पेटीची काडी ओढते, कारण तिला आता हे सहन होत नाही आणि त्या काडीकडे ती सारखी पाहत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ईश्वरी ही आपल्या नमूला सांगत असते की अगं आई तर माझ्याशी बोलत नाही आणि हे सर्व त्या घमंडी आणि आगाऊ मुलामुळे झालेलं आहे. आणि तेवढ्यात मात्र त्याच मंदिरामध्ये अंजली आणि अनर्व हे दोघेही येत असतात. तेव्हा अंजली म्हणते की अरे हे बघ ना काय, अरे घंटी बांधायची राहूनच गेली. तेव्हा मात्र अनर्व हा तेथे घंटी बांधत असतो. तर इकडे ईश्वरी आपल्या नमूला सांगत असते की ताई चुकून जरी तो माझ्यासमोर आला ना तो
कायम लक्षात ठेवून जाईल असे सबक मी त्याला शिकवेल। एवढ्यात मात्र अनर्वने जी घंटी बांधलेली असते तर ती घंटी खाली पडते। तर ईश्वरी जोरात अहो अशी आवाज देते आणि ती घंटी घेऊन त्यांच्या मागे येते आणि म्हणते की अहो थांबा। तर अनर्व ओळून पाहतो तर तोच असतो आणि इशूला खूप मोठा असा धक्का बसतो। इशू त्याच्याकडे पाहत असते आणि अनर्व तिच्याकडे रागाने पाहत असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।